रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत रेल्वे प्रवाशांसाठी सह्यांची महामोहीम, प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा. कर्जत तालुक्यातील रेल्वे प्रवाशांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आक्रमक झाली असून आज दिनांक 8 एप्रिल रोजी मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची महामोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले की कर्जत येथील प्रवाशांना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच स्थानकांच्या सुविधांमध्येही अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे. प्रवाशांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुणे मुंबई मार्गावरील कोयना, चेन्नई, सिद्धेश्वर व राजकोट एक्सप्रेस गाड्यांना कर्जत स्थानकात अधिकृत थांबा देणे, कर्जत पुणे बारामती शटल सेवा सुरू करणे, सह्याद्री व कन्याकुमारी एक्सप्रेस CSMT वरून सुरू करणे तसेच सर्व लोकल सेवा कर्जत मुख्य स्थानकातून सुरू व समाप्त करणे याचा समावेश आहे. याशिवाय जोधपूर, हैदराबाद, पंढरपूर व हुबळी एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे, तांत्रिक थांबा असलेल्या गाड्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध करणे, कर्जत स्थानकाला जंक्शनचा दर्जा देणे, लोकल गाड्या वेळेवर चालवणे आणि अमृत भारत या योजनेत कर्जत स्थानकाचा समावेश करणे या मागण्याही करण्यात आल्या आहेत. दरम्यान या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून कर्जतकर रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सह्यांच्या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवावी असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट भाऊसाहेब मोरे, कर्जत शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन जे आहे त्यांनी या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवलेली आहे. ज्या गाड्या पुण्यावरनं मुंबईपर्यंत किंवा ह्या थांबा आपला जो थांबा होता इथला कर्जतचा थांबा तो अचानकपणे बंद झालेला आहे. तो का बंद झाला, कशामुळे बंद झाला, कोविडचं कारण दिलं रेल्वेनी, बरेचसे निवेदन या लोकांनी दिलेली आहेत, कुठं आहेत त्या गोष्टीचे. पण तरी देखील कोणी त्यातनं मार्ग काढलेला नाही आहे खासदारांनी वगैरे. तर मी स्वतः वैयक्तिक माझा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, त्या पक्षात आमचे जवळजवळ 10 खासदार आहेत पक्षाचे. त्या पक्षाच्या 10 खासदारांच्या माध्यमातून आपण सर्व जे आमचे सचिव वगैरे आहेत, ही मंडळी जी आहेत, या असोसिएशनची मंडळी जी आहेत, त्या सर्वांना घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत आम्ही सगळेजण. आणि बाबा आम्हाला थांबा तुम्ही का उपलब्ध करून देत नाही आहोत किंवा ह्या गाड्या का बंद केलेल्या आहेत याबद्दल आम्ही एक निवेदन त्यांना देणार आहोत सर्व लोक मिळून. अशा पद्धतीने आम्ही आणि त्यामुळे आमचा या सर्व ह्या ज्या असोसिएशनच्या कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्या पत्रकारांनी पाठिंबा देत आहे. आम्ही कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या वतीने कर्जतला ज्या गाड्यांचा एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता तो गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी तो थांबा बंद केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज एक सह्यांची मोहीम इथे राबवलेली आहे की जेणेकरून ज्या प्रवाशांना खरोखरच त्या गाड्या न थांबल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये व्यापारी असतील, कामगार असतील आणि सर्वसामान्यपणे नेहमी प्रवास करणारे प्रवासी असतील, यांना जो त्रास होतो त्या त्रासाच्या अनुषंगाने आम्ही खासदारांपासून मंत्र्यापर्यंत, रेल्वे मंत्र्यापर्यंत निवेदन दिलेले आहेत. त्याच्यावर आत्तापर्यंत कुणीही आम्हाला एक चांगल्या प्रकारे ठोस असा निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो या सगळ्या प्रवाशांच्या सह्यांची मोहीम इथे घेऊन आम्ही त्या TRM ऑफिसपर्यंत आणि रेल्वे मंत्रालयापर्यंत पाठवणार आहोत, जेणेकरून त्या गाड्या पुन्हा या ठिकाणी थांबाव्या.